भिंग. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. आत येऊ का मास्तर? आरोळी ठोकतच पाटलांनी प्रिन्सिपल सरांच्या केबिनचा अर्धवट लाकडी दरवाजा उघडला. पाटील साहेब, या या, बसा ना. नाही म्हटलं, तुम्ही बिझी वगैरे आहात का? पाटलांनी विचारलं. हो, तसा थोडा बिझीच होतो. मुलांच्या 6माही परीक्षेचं वेळापत्रक बनवत होतो. प्रिन्सिपल साहेब म्हणाले. हे पण काम तुम्हीच करता? मग शाळेतले बाकी शिक्षक काय करतात? पाटलांनी विचारलं. तुम्हाला तर माहिती आहे पाटील, 2 महिन्यांपूर्वी 2 शिक्षक सोडून गेले. आलटून पालटून बाकी सगळ्या शिक्षकांना वर्गावर जावं लागतं. आता नवीन शिक्षक येईपर्यंत हे असंच चालायचं. समोरची फाईल बंद करत प्रिन्सिपल सर म्हणाले. मग तुमचं 50% काम आम्ही केलं म्हणा. पाटील खुशीने म्हणाले. म्हणजे कळलं नाही. मग पाटलांनी खुर्ची वळवून हाक मारली. सुनंदा, ये आत ये. तशी एक 35शीची स्त्री आत आली. मध्यम बांध्याची, सावळी, केस लांब, घट्ट वेणी बांधलेली. चेहऱ्यावर हसू, पण त्या हसण्यात आनंद नाही. ये नंदू, बैस इथे. बाजूच्या खुर्चीकडे बोट दाखवत पाटील म्हणाले. बरं का मास्तर, ही माझी भाची सुनंदा जामखेडे. हिचे मिस्टर इंजिनियर आहेत. आपल्या इथे जलबंधाऱ्याचा जो प्रकल्प चालू आहे ना, त्याचं कंत्राट यांच्याकडे आहे. साधारण 3-4 वर्ष यांचं बिऱ्हाड आता इथेच असेल, आपल्या गावात. सुनंदा BEd झाली आहे. गणित आणि विज्ञान विषय ती शिकवू शकते. आज फक्त भेट करून द्यायला आलो आहे. तिची सर्टिफिकेट, कागदपत्र उद्या घेऊन येईल ती. तुम्हाला काय इंटरव्ह्यू वगैरे घ्यायचा असेल तो घ्या, पण तशी काही गरज पडणार नाही. 10-12 वर्षाचा शिकवायचा अनुभव आहे तिला. आता इथे गावात आलीच आहे, मग म्हटलं दिवसभर घरी बसून तरी काय करशील, म्हणून म्हटलं आपलीच शाळा आहे, तिथे शिकवायला जात जा. शेवटी काय, पैशापेक्षा महत्त्वाचं मन रमलं पाहिजे. एवढं म्हणून पाटलांनी पुढच्या प्रश्न उत्तरांची धुरा प्रिन्सिपल साहेबांकडे दिली. छान छान पाटील, मॅडमना इथे आणून तुम्ही आमच्यावर उपकारच केलेत. नाहीतर मला सलग 4-4, 5-5 तास वर्गावर घ्यावे लागायचे. आता मॅडमचा एवढा अनुभव म्हटल्यावर इंटरव्ह्यू काय घ्यायचा, फक्त जुजबी माहिती विचारून घेतो. शाळेच्या वेळा आणि वेळापत्रक सांगून ठेवतो. चालेल ना? प्रिन्सिपल साहेब असं म्हणताच पाटील खुश वाटले. बरं, आम्हाला खूप कामं आहेत. यांच्याशी बोलणं झालं की त्यांना रिक्षात बसवून द्यायला सांगा कोणाला तरी. सध्या आपल्या वाड्यावरच उतरले आहेत. वाड्याच्या मागे ते गव्हर्नमेंट क्वार्टर आहे ना, तिथे राहायला त्याला छोटी बंगली मिळाली आहे. पण तिथून अजून साफसफाईचं काम बाकी आहे. त्यामुळे 4-2 दिवस आपल्याच वाड्यावर असणार आहेत. अतिरिक्त माहिती देऊन पाटील निघाले. प्रिन्सिपल साहेबांनी शाळेच्या वेळा सांगितल्या. मॅडम, सकाळी 7:15ला आपली प्रार्थना सुरू होते. किमान 5 मिनिटं तरी अगोदर आपण शिक्षकांनी उपस्थित राहावं अशी अपेक्षा आहे. पण तुम्ही नवीन आहात, शिवाय पाटलांच्या नात्यातून, तेव्हा तुम्हाला थोडंफार कन्सेशन असेलच. आणि शाळा 12:30ला सुटते. शाळा सुटल्यानंतर 15 मिनिटांनी सगळे शिक्षक सुटतात. बाकी पहिल्या मजल्यावर स्टाफ रूम आहे. मराठीच्या बिराजदार मॅडम व्हाईस प्रिन्सिपल आहेत. शाळेची इतर माहिती, वर्षभराचे उपक्रम, ही सगळी माहिती त्या समजावतील तुम्हाला. तुम्ही कधीपासून जॉईन होऊ शकाल? प्रिन्सिपल सरांनी विचारलं. एवढ्या वेळानंतर पहिल्यांदा सुनंदाने एक शब्द उच्चारला. उद्यापासून. आणि मला कोणतंही कन्सेशन नको आहे. मी वेळेवर येत जाईन. उच्चार स्पष्ट, आवाज खणखणीत, पण बोलण्यात एक करारीपणा. छान छान. आपल्या घरी कोण कोण असतं? प्रिन्सिपल साहेबांनी असं विचारताच सुनंदा मॅडम एकदमच भडकल्या. मगाशी पाटील मामांनी सांगितलं ना, मी आणि माझे मिस्टर दोघंच असतो म्हणून. पण या एवढ्याशा प्रश्नावर मॅडमना भडकायला काय झालं, हे प्रिन्सिपल सरांना जरा उशिराच कळलं. बहुतेक यांना मूल बाळ नसणार. तेव्हा घरात आणखीन कोण कोण आहे, हे असले प्रश्न जरा त्रासच देतात. खरं म्हणायचं तर प्रिन्सिपल सरांना सुनंदा मॅडमचा तो ॲटिट्यूड अजिबात आवडला नव्हता. आपल्याबरोबर बोलताना त्या एवढ्या कडकपणे बोलतात, तर इतर शिक्षकांबरोबर आणि मुलांबरोबर कसं वागतील याची चिंता होती. पण अचानक त्यांच्या मनात एक विचार आला. या मॅडमना 7वी B ची वर्ग शिक्षिका करून टाकूया. असंही त्या वर्गात सगळी मुलं नुसती टगी आहेत. प्रिन्सिपल सरांनी पुढे विचारलं. मॅडम,
तुम्हाला 7वी आणि 8वीच्या वर्गावर सायन्स आणि गणिताचे तास लावतो आणि त्याचबरोबर एखाद्या वर्गाची जबाबदारी दिली तर चालेल का? सर, आपण मला सिनियर आहात आणि मी या शाळेत नुसती एक कर्मचारी आहे, कर्मचारी शिक्षिका. त्यामुळे कोणती जबाबदारी द्यायची, किती द्यायची हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार आपल्याला आहे. मी फक्त पाटील मामांच्या ओळखीने आले म्हणून मला कोणतेही फेवर नको आहे. इतर शिक्षकांना लावतात तेवढे सगळे तास आणि तेवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायला मी तयार आहे. यावेळेस सुनंदा मॅडमचा स्वर जरा बराच मावळला होता. प्रिन्सिपल सरांना सुद्धा थोडं हायसं वाटलं. या मॅडमच्या थोडं कलेने घेतलं तर या आपल्याला नक्कीच सहकार्य देतील याची प्रिन्सिपल सरांना खात्री वाटली. मॅडम, 7वी बचा वर्ग आहे. त्या वर्गाच्या वर्गशिक्षिकेने गेल्या आठवड्यात नोकरी सोडली. तुम्हाला तो वर्ग देतो. त्यातली थोडी मुलं खोडकर आहेत, पण मला खात्री आहे तुम्ही त्यांना नक्कीच शिस्त लावाल. मॅडम पुढे काय बोलतात हे पाहण्यासाठी प्रिन्सिपल सर जरा थांबले. नक्कीच सर, शिक्षकांचं कामच असतं ते. 7वी ब मधल्या कोणत्याही मुलाची तुम्हाला यापुढे तक्रार येणार नाही ही जबाबदारी माझी. मॅडमचे ते बोलणे ऐकून प्रिन्सिपल सरांना खूप आनंद झाला, कारण 7वी ब ची जबाबदारी घ्यायला सध्या कोणीही शिक्षक तयार नव्हते. प्रिन्सिपल सरांना थोडी भीतीही वाटत होती. आत्ता तर मॅडम म्हणता आहेत, पण एकदा का वर्गात गेल्या की मग ती मुलं नुसती हैराण करून सोडतील आणि मग मॅडमच म्हणतील, नको बाई हा वर्ग. पण जाऊ दे, तेव्हा काय करायचं ते तेव्हा पाहू. तोपर्यंत मॅडमना जबाबदारी द्यायला काय हरकत आहे? न जाणो, नवीन टीचर आहे असं समजून कदाचित मुलं दबूनही राहतील. शेवटी काय, जग हे आशेवरच टिकलेलं आहे. बरं मॅडम, तुम्ही येऊन बराच वेळ झाला. मी तुम्हाला चहा पाण्याचं काही विचारलं नाही. तुम्ही चहा घेणार का? प्रिन्सिपल साहेबांनी तोंड देखलं विचारलं. नको सर, मी आता येते. उद्या वेळेवर 7 वाजेपर्यंत हजर राहीन. बरं बरं, ठीक आहे. पिऊनला मी तुमच्यासाठी रिक्षा आणायला पाठवतो. सरांनी पिऊनला बोलवलं आणि मॅडमसाठी रिक्षाची व्यवस्था करून दिली. मॅडम गेल्यानंतर सर आपल्या कामात दंग झाले. घरी आल्या आल्या सुनंदाने मिस्टरांना म्हणजे सुभाषना फोन लावला. काय गं नंदू, मामांबरोबर शाळेत गेली होतीस की नाही? आपुलकीने सुभाषने विचारलं. हो, जाऊन आले ना. सरांनी इंटरव्ह्यू काही घेतला नाही. उद्यापासून डायरेक्ट जॉईन व्हायला सांगितलंय. ते ऐकून सुभाषना अर्थातच आनंद झाला. अभिनंदन. पण किती वाजता शाळेत पोचायचं असतं? त्यांनी विचारलं. सकाळी 7 वाजता हजर राहायचंय, सुनंदा म्हणाली. बाप रे, म्हणजे फारच लवकर नाही का गं? पण तू काळजी करू नकोस हां. तू तुझी तयारी करून जात जा. माझ्या जेवणाचं काही नाही, मी इथे काहीतरी पाहीन, समजूतदारपणे सुभाष म्हणाले. त्यावर सुनंदा पटकन म्हणाली. असं कसं? नोकरी करायची ते सगळं सांभाळूनच करायला हवं. शिवाय मलाही डबा घेऊन जावंच लागेल. मी थोडं लवकर उठत जाईन आणि बरीचशी तयारी रात्रीसुद्धा करून ठेवीन, सुनंदा म्हणाली. आणि तसं मीही आहेच की मदतीला. तू नको काळजी करूस. तुला काही मदत लागली तर मला सांगत जा. बरं, आता मी ठेवतो फोन. मी जरा इथे तिथे गेलो की या लेबर लोकांची कामात दिरंगाई सुरू होते. बाय, असं म्हणत सुभाषनी फोन ठेवला. सुनंदा थोडा वेळ खिडकीत बसली. काही वेळाने मामींनी हाक मारली. सुनंदा, अगं चल जेवायला. ही आज नोकरी मिळाली आहे त्या आनंदानेच पोट भरणार आहेस. मामींच्या बोलण्यावर सुनंदा किंचित हसली. मामी, पिंटू कधी येणार शाळेतून? तिने विचारलं. पिंटू म्हणजे पाटील मामा मामींचा नातू, त्यांच्या मुलाचा मुलगा. येईलच आत्ता. त्याची आई प्रतिभा त्याला आणायला गेलीच आहे शाळेत. मामी, पिंटू या आपल्या शाळेत का नाही जात? आपल्या शाळेत म्हणजे आता तू ज्या शाळेत शिकवणार आहेस त्या शाळेत? मामींनी विचारलं. हो, सुनंदा म्हणाली. अगं, ती आपली शाळा असली तरी फार साधी आहे. तिथे फक्त लेबर मजुरांची मुलं शिकतात. त्या मुलांना बाहेरचं शिक्षण परवडत नाही, म्हणून तर तुझ्या मामांनी मुद्दामून त्यांच्यासाठी ही शाळा काढली. पिंटूच्या आईबाबांना त्याला इंग्लिश मिडियमच्या चांगल्या हाय फाय शाळेत घालायचं होतं, मामी म्हणाल्या. त्यावर मग सुनंदा काही बोलली नाही. आपल्या मुलांना कुठे शिकवावं, कसं शिकवावं, काय शिकवावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण शिक्षिका म्हणून आपल्या हाताखालून जाणाऱ्या प्रत्येक मुलाला आपण आपल्या परीने चांगलं शिकवावं हे तिला माहीत होतं. त्यांच्या गप्पा चालू असतानाच बाहेरून पिंटूचा आवाज आला. आजी, मी आलो. हे बघ,
तू नाव घेतलंस आणि हजर झाला पठ्ठ्या. चल ये तूही बाहेर ये आता, असं म्हणत मामी बाहेर पडल्या. पिंटूने आल्या आल्या दप्तर इकडे तिकडे भिरकावलं. पायातले बूट एक एकीकडे दुसरा दुसरीकडे असे टाकून दिले. मोजेही तसेच फेकले. मामी म्हणाल्या, अरे पिंटू, आपल्या वस्तू जागेवर ठेवाव्यात. आजीचं ऐकायचं सोडून पिंटूने उलट आजीला चिडवून दाखवलं आणि आत गेला. सुनंदा ते पाहत होती. पिंटूपेक्षा पण त्याच्या आईचं म्हणजे प्रतिभाचं तिला आश्चर्य वाटलं. मुलगा इथे तिथे वस्तू फेकतोय आणि त्यावर आजीला चिडवून दाखवतोय आणि यावर ती काहीच बोलत नाही आहे, उलट हसून सरळ आत निघून गेली, याचं तिला आश्चर्य वाटलं. सुनंदाने ताट पाणी घेतलं. चौघांसाठी जेवण वाढलं. जेवताना पिंटूचं तेच चाललेलं. अर्ध्या अधिक अन्न तो खालीच सांडवत होता. पिंटू, मी तुला भरवू का, मामींनी विचारलं. त्यावर पिंटू म्हणाला, मला हे जेवणच नको आहे, मला दुसरं काहीतरी बनवून द्या, असं म्हणत त्याने ताट चक्क भिरकावून दिलं. त्यावर प्रतिभा म्हणाली, पिंटू आता जेवून घे ना, संध्याकाळी तुला आवडतात तसे नूडल्स करून देईन. हां, मला आत्ताच हवेत, असं म्हणून पिंटू हट्ट करू लागला. त्याने ताटातलं अन्न इथे तिथे भिरकवायला सुरुवात केली. मामींना ते अजिबात आवडलं नाही, पण त्या काहीच बोलत नव्हत्या. शेवटी मग न राहून सुनंदाच म्हणाली, पिंटू हे काय. अरे बाळा, अन्न म्हणजे देवबाप्पाच असतं. त्या अन्नामुळेच आपल्या शरीरात ताकद येते आणि तू असं भिरकावतोयस अन्न. तुला नको असेल तर नको जेऊस, पण अन्नाचा असा अपमान करू नकोस रे. पिंटूशी बहुतेक पहिल्यांदाच कोणीतरी एवढ्या वरच्या स्वरात बोललं असावं. पिंटूला जाम राग आला आणि त्याने जोरात भोकाड पसरलं. रडत रडत तो त्याच्या खोलीत पळाला. त्याची समजूत काढायला म्हणून मामी पण उठल्या. त्यांच्या मागे प्रतिमा पण उठली. जाताना तिने सुनंदाकडे रागाने पाहिलं. सुनंदाला आश्चर्य वाटलं. हे बघ बहिणी, पिंटू अजून लहान आहे, पण त्याला थोडी तरी शिस्त लागायला हवी ना. सुनंदा समजावून सांगत राहिली. पण तेवढ्यात प्रतिभा म्हणाली, 100 मुलांना शिकवलं की बाई होता येतं, आई व्हायला मात्र मुलाला जन्मच द्यावा लागतो. तिचं ते खरमरीत बोलणं सुनंदाच्या हृदयाला खूप झोंबलं. आपुलकीने पिंटूला शिस्त लागावी म्हणून ती काहीतरी बोलून गेली आणि प्रतिभाने त्याचा एवढा मोठा मुद्दा बनवला. अगदी मनाला लागेल असं बोलून गेली ती. सुनंदाला खूप वाईट वाटलं. खोलीत जाऊन ती शांत बसून राहिली. आता तर तिला असं कुणी काही बोललं की रडायलाही यायचं नाही. सगळ्या गोष्टींची एवढी सवय झाली होती. इतकी वर्ष सासूने टोचून टोचून बोलून पाहिलं. जावा नणंदा प्रत्यक्षात बोलत नसत, पण त्यांच्या वागण्या बोलण्यातून आपल्यातील उणीव ते सतत दाखवत आहेत असं तिला वाटायचं. जावेला 2 मुलं. ती म्हणायची, आमची मुलं म्हातारपणाची काठी आहेत आमच्या. नंडेला 1 मुलगा 1 मुलगी. तीही म्हणायची, आमच्या संसाराची चौकट पूर्ण झाली बाई. मुलगा होताच, आता देवाने लक्ष्मीसुद्धा पाठवली. खरी संपत्ती मुलंच असतात. मुलं झाल्याशिवाय बाईला पूर्णत्व नाही. सुनंदाला त्यांच्या त्या बोलण्याचं खूप आश्चर्य वाटायचं. ही शिकलेली पिढी होती, तरी पण मुलांच्या जन्मानेच स्त्रीला पूर्णत्व येतं असं मानणं आणि त्याहून मूल नसलेल्या बाईला असं बोलून दाखवणं हे सभ्यपणाचं सुसंस्कृतपणाचं लक्षण होतं का? सुनंदा त्या विषयावर कधी काही बोलत नसे, पण या सगळ्यांच्याबद्दल, अगदी सगळ्यांच्याबद्दल म्हणजे नातेवाईक, मित्रपरिवार, आजूबाजूची सगळीच लोक, ज्या ज्या बायकांना मुलं होती त्या सगळ्या बायकांचा तिला राग येऊ लागला होता आणि हळूहळू तो राग, ती चीड मनात खोल खोल रुतत जात होती. सुरुवातीला जावेच्या, नंडेच्या, बहिणींच्या मुलांवर प्रेम करणारी सुनंदा अलीकडे त्या मुलांचाच राग राग करू लागली होती. मुलं घरात असली की घर गोकुळ होतं असं म्हणणारी सुनंदा मुलांच्या आवाजाला कर्कश कोलाहल समजू लागली होती. सुरुवातीला ती मुलांना समजवायची, पण त्या आईबाबांच्या नजरात ही समजवायला काय मोठी लागली आहे, हिला पोर ना बाळ अशाच भावना आहेत असं तिला वाटायचं. आपली मुलं तिच्या आजूबाजूला खेळत असली की त्या आई वडिलांनी म्हणावं, ए काकूला त्रास नका देऊ हां, आणि ए सुनंदा मामीला त्रास नको देऊस. अरे बाळांनो, सुनंदा मावशीपासून लांब, ती काम करते आहे ना. त्या सगळ्यांचे शब्द गोड गुलाबी वाटत असले तरी पण थोडक्यात त्या सगळ्यांना हेच सांगायचं असायचं
की ही बाई चिडखोर आहे, तुम्ही तिच्या नादाला लागू नका, नाहीतर तुमच्या अंगावर ती वस्कन ओरडेल. तिला तुमची दया माया काही यायची नाही. आता खरोखरच हे सगळं त्या लोकांना वाटत असेल की नाही, की आपल्याच मनाचेच खेळ आहेत, हे समजायला काही मोजमाप असं नव्हतंच. हे असंच असावं असं समजून मग सुनंदा त्या सगळ्यांपासूनच दूर दूर होत गेली. लग्नाला 12 वर्ष झाली. त्यात 2दा मिसकॅरेज झालं आणि नंतर मग मूल राहिलंच नाही. डॉक्टरी उपचार झाले, वैद्य हकीम झाले, नवस उपवास झाले, पण कशाचाही गुण आला नाही. सासूबाईंनी टोमणे मारून हैराण केलं. आपल्या धाकट्या लेकाला गुपचूप सांगूनही पाहिलं. जाऊ दे ना, हिला मूल होत नसेल तर दुसऱ्या लग्नाचं पहा. पण सुभाष त्यातले नव्हते. त्यांचं सुनंदावर प्रेम तर होतंच, पण त्यांना तिच्या भावनासुद्धा कळत होत्या. त्यांना आपलं मूल नको होतं का, पण तरीही त्या मुलापेक्षा आपली बायको महत्त्वाची असं समजून त्यांनी शक्यतो या सगळ्यांपासून सुनंदाला दूर ठेवलं. दूर राहिली तरी सुनंदा हसत खेळत नव्हती. जणू तिचा आनंद आई होण्यामध्येच दडलेला होता. आणि अशातच सुभाषला 3-3.5 वर्षांसाठी राजापूरला बदली मिळाली. गाव छान होतं, परिसर छान होता, शिवाय नातेवाईक मित्रपरिवार या सगळ्यांपासून गाव थोडं दूर होतं. विचार बदलतील, विषय बदलतील असं वाटून आनंदाने सुभाषने ती बदली स्वीकारली होती. आणि सुभाष आणि सुनंदा राजापूरला येऊन पोहोचले होते. सुनंदाचे मामा पाटील मामा त्या गावीच राहायचे. त्यांनी खूप आग्रह केला की इथे तिथे घर न बघता तुम्ही आमच्या वाड्यावरच राहा. हा एवढा मोठा वाडा, तुमची सोय तिथे आनंदाने करू आम्ही. पण पुन्हा नातेवाईक, तेच विषय, तेच विचार, नकोच असं समजून मुद्दामूनच सुभाषने नकार दिला. असंही त्यांना ऑफिसकडून क्वार्टर्स मिळणारच होते. पण तोपर्यंत तरी इथे राहा, हा मामांचा आग्रह मात्र ते मोडू शकले नव्हते. अगदी त्या आठवड्याभराच्या कालावधीतच हा आत्ताचा प्रसंग घडून गेला होता. तो अपमान आणि ते दुःख तिने कसं तरी पचवलं. सुभाषना ही गोष्ट सांगितली असती तर त्यांनी तत्काळ आपण इथून निघून जाऊया कसं असाच हट्ट धरला असता. आणि कदाचित मामांना मग त्या गोष्टीचं वाईट वाटलं असतं. कसे तरी पुढचे 4-5 दिवस काढूया आणि मग आपण आपल्या क्वार्टरवर शिफ्ट होणारच आहोत. तेव्हा हा विषय इथेच संपवलेला बरा. यापुढे प्रतिभा आणि तिच्या मुलाला चुकूनही काहीही बोलायचं नाही अशा विचाराने तिने कानाला खडा लावला. ती काही बोलली नाही तरी सुभाषना संध्याकाळी तिचं काहीतरी बिनसलंय ही गोष्ट लक्षात आल्यावाचून राहिली नाही. त्यांनी स्वतःहूनच विषय काढला. काय गं, तू कितीही लपवलंस तरी तुझे डोळे सगळं सांगून जातात. मग मात्र तिला राहावलं नाही. त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून ती ढसाढसा रडू लागली. तिचं हे रडणं सुभाषना अपरिचित नव्हतं. म्हणजे परत कुणीतरी बाळावरून छेडलं तर. सुभाष पण आता हताश झाले. जागा बदलून पाहिली, नातेवाईकांपासून दूर येऊन पाहिलं, पण कोणीतरी भेटतंच की जे जखमांवर मीठ चोळून जातं. जाऊ दे ना नंदू, आता 4-5 दिवसांचा प्रश्न आहे. एकदा का आपण आपल्या क्वार्टर्समध्ये शिफ्ट झालो की मग आपल्याला कोण कशाला बोलायला येईल. आणि बरं का, उद्यापासून तुला बरीच कामं आहेत. बाईंना शाळेत वेळेवर जावं लागेल, तिथे मुलांना छान छान शिकवावं लागेल. आता मन तिथे रमवायचं. चल, उद्याची काय तयारी करायची ते पाहून घे. हसून मग ती उठली. उद्याला नेसायला साडी बाहेर काढून ठेवली. तिच्या बॅगेतून 7वी-8वीची पुस्तकं बाहेर काढली. पुस्तकांवरून हात फिरवताना तिला तिच्या मागच्या शाळेची आठवण झाली. शहरातल्या शाळा अत्याधुनिक असतात. तिथे सगळ्या सोयी, चांगले ब्लॅकबोर्ड, व्हाईट बोर्ड, डिजिटल बोर्ड, सगळं कसं छान असतं. पण इथे त्या कोणत्याच सवलती नसणार आहेत याची तिला कल्पना होती. सगळ्यात महत्त्वाचं, तिथे ती इंग्लिश मीडियममध्ये शिकवायची. पण आता हे सगळं मराठीमधून शिकवावं लागणार होतं. पण तिच्या शिक्षणाचा, शिक्षकी पेशाचा आणि तिच्या कौशल्याचा कस लागणार होता एवढं नक्की. तिने ते चॅलेंज स्वीकारलं आणि एखादं चॅलेंज घेतलं की ते पूर्ण केल्याशिवाय ती स्वस्थ राहणार नव्हती, हेही तिला माहीत होतं. दुसऱ्या दिवशी उत्साहाने ती तयार झाली. मामींना आधीच सांगितलं होतं की माझ्यापुरती पोळी भाजी मी बनवून घेईन, तुम्ही कोणीही उठू नका. तरीही मामी उठल्याच होत्या. तिने भराभर स्वतःचा, सुभाषचा डबा केला, सगळ्यांसाठी भाजी केली
आणि बरोबर 7ला 10 मिनिटं असताना तिने घर सोडलं. पहिला दिवस म्हणून सुभाषने तिला बाईकवरूनच ड्रॉप केलं. अगदी 7च्या ठोक्याला या नवीन बाई आल्या म्हणून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. प्रिन्सिपल साहेबसुद्धा खुश झाले. मॅडम, तुम्ही आता आलाच आहात तर प्रार्थनेसाठी मुलांना पटांगणात बसवून घ्या. प्रिन्सिपल साहेबांनी तिला थोडं गाईड केलं. मग खरोखरच सगळं काम तिने छान हँडल केलं. मुलांची सकाळची प्रार्थना झाली. प्रार्थना झाल्यानंतर प्रिन्सिपल साहेबांनी तिला जरा केबिनमध्ये बोलावलं. आज वर्गावर तिची ओळख करून द्यायची होती. सगळ्या स्टाफमध्ये ओळख करून द्यायची होती. प्रार्थना झाल्यानंतर ती प्रिन्सिपल साहेबांच्या केबिनमध्ये गेली. बसा मॅडम, शाळा कशी वाटली? आमची मुलं कशी वाटली? आणि सकाळच्या प्रार्थनेने मन प्रसन्न झालं की नाही? प्रिन्सिपल साहेबांनी जुजबी प्रश्न विचारले. हो सर, सगळं खूप खूप छान आहे. मन अगदी प्रसन्न झालं. अगदी मला माझं बालपण आठवलं. माझ्या शाळेत पोचले मी, आनंदाने ती म्हणाली. छान छान, प्रिन्सिपल साहेब म्हणाले. थोडं थांबून ती म्हणाली, सर, एक सुचवू का? आपण या प्रार्थना घेतो ते छानच आहे, पण त्याचबरोबर आपण कृतज्ञता प्रार्थनासुद्धा घेतली पाहिजे. सर, आपण बऱ्याचदा प्रार्थना घेतो, पण त्याचे अर्थ मुलांना माहीत नसतात. प्रार्थनेचे शब्द हे मुलांच्या मुखातून मनात उतरायला हवेत, कारण ते शब्द मनातून बुद्धीत, बुद्धीतून विचारात, विचारातून कृतीत उतरणार आहेत आणि मग त्याच कृती त्यांचं चारित्र्य घडवणार आहे. म्हणून आपण कृतज्ञतेची गद्य प्रार्थना घेऊया का? तिने विचारलं. अगदी चालेल, उद्यापासूनच घेऊ. तुमच्याकडे आहे का ती? प्रिन्सिपल साहेबांनी विचारलं. हो सर, फक्त 4 ओळींची तर प्रार्थना आहे. परमेश्वराला धन्यवाद द्यायचे आहेत की तू आम्हाला हे आयुष्य दिलंस, धडधाकट शरीर दिलंस, चांगली बुद्धी दिलीस, 2 वेळेस खायला अन्न दिलंस, आई वडील दिलेस, राहायला छप्पर दिलंस. या सगळ्यासाठी तुझे धन्यवाद. आमच्या आईबाबांचे धन्यवाद, आम्हाला ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचे धन्यवाद आणि ज्ञानाचं हे मंदिर असलेल्या या शाळेला सुद्धा धन्यवाद. ती बोलत राहिली तसे प्रिन्सिपल सर तिच्याकडे पाहत राहिले. वा, किती सुंदर विचार. नुसते मुलांवरच का? हे असले कृतज्ञतेचे विचार आपल्याही मनावर ठसायला हवेत. आपण अगदी उद्यापासून ही प्रार्थना सुरू करू. मुख्य प्रार्थना झाल्यानंतर तुम्ही या ओळी माईकवरूनच अनाऊन्स करा आणि बाकी सगळेजण मग तुमच्या मागे मागे म्हणतीलच. चला, आता आपण आजचा प्रोग्राम डिस्कस करूया. आता तुम्ही वर्गावर जा. 7वी ब वर तुमचे पहिले 2 तास लावलेले आहेत. मी तुमची प्रथम ओळख करून देईन. तुम्ही आज शिकवायला सुरुवात करा. त्यानंतर स्टाफ रूममध्ये या. मग मी सगळ्यांशी तिथे ओळख करून देतो. त्याच्यानंतर मधली सुट्टीच असेल आणि मग 8वी अच्या वर्गावर तुमचे तास लावलेले आहेत. कधीतरी एखादे शिक्षक नसले तर त्यांचा एक्स्ट्राचा तास घ्यायला जमेल ना तुम्हाला? भीत प्रिन्सिपल सरांनी विचारलं. सर, तुम्हाला माझी परवानगी घ्यायची काहीच गरज नाही. 7:15 ते 12:15 या वेळेत शाळेसाठी मी तत्पर आहे. शाळेचं कोणतंही काम करायला मी मागे पुढे पाहणार नाही. तुम्ही निर्धास्तपणे मला काम सांगत चला. अशा जिद्दीने, उमेदीने, धडाडीने काम करणारी ती पहिली शिक्षिका होती. नाहीतर माझाच वर्ग, माझेच तास यापेक्षा जास्त कोणी काहीही करायला मागत नव्हतं. प्रिन्सिपल सरांना सुनंदा मॅडमचा आधार वाटला. 7वी ब च्या वर्गावर जायचं म्हणजे हातात छडीही ठेवायलाच हवी, कारण मुलं थोडीशी मस्तीखोर आहेत. सुनंदाने सुरुवातीलाच छडी नको असं म्हणण्याची रिस्क घेतली नाही. कधी मुलांना माराचा नाही, पण आपण बेशिस्त वागलो तर कदाचित मार पडेल या गोष्टीचा धाक असायला हवा. एवढं तर ती एवढ्या वर्षांच्या शिक्षकी अनुभवातून शिकलीच होती. छडी लागे छमछम, विद्या येई घमघम हे तिच्या दृष्टिकोनातून 100% खरं होतं. पण म्हणून उगीचच मुलांना मारत सुटायचं नाही. त्यांना थोडासा, किंचितसा धाक हवा. आणि धाक तरी किती? भाजीमध्ये मीठ टाकतो तेवढाच. 7वी ब चा वर्ग सगळ्यात कोपऱ्याचा. कॉरिडॉरमधून जातानाच आरडाओरडा, किंचाळण्याचा आवाज येत होता. प्रिन्सिपल सर वर्गात गेले तरीही मुलांचा गोंधळ थांबत नव्हता. त्यांनी टेबलावर डस्टरने 2-3 वेळा ठोकून पाहिलं, तरी म्हणावा तसा फरक पडलाच नाही. मग सुनंदानेच एक आयडिया केली. तिने फळ्यावर चक्क लिहून टाकलं, वर्गाचा आवाज असाच राहिला तर मधली सुट्टी कॅन्सल. ते वाचताच
एक साथ सगळेजण शांत झाले. तिच्या हुशारीचं प्रिन्सिपल सरांना कौतुक वाटलं. वर्ग शांत झाला. ती संधी साधून प्रिन्सिपल सरांनी लगेचच सुनंदा मॅडमची ओळख करून दिली. बरं का मुलांनो, या तुमच्या नवीन वर्ग शिक्षिका. आजपासून तुम्हाला सायन्स आणि गणित हे 2 विषय शिकवतील. पिंजऱ्यातल्या सिंहाकडे जसं कौतुकाने आणि आश्चर्याने पाहतात तसंच मुलं त्या मॅडमकडे पाहत होती. ओळख करून दिल्यानंतर मात्र प्रिन्सिपल सरांनी निरोप घेतला आणि सगळी सूत्रं मॅडमच्या हातात दिली. मॅडमनी बोलायला सुरुवात केली. मुलांनो, मला तुम्हा सगळ्यांशी मैत्री करायची आहे आणि बरं का, आपण आपले 2ही तास बाहेरच्या मैदानावर घेणार आहोत, अगदी खेळता खेळता. पण लक्षात ठेवा, तुम्ही जर दंगामस्ती केलीत तर मात्र इथेच वर्गात डांबून राहावं लागेल. शिवाय मधली सुट्टी पण कॅन्सल. तेवढ्यात पहिल्या बेंचवरचा एक मुलगा म्हणाला, मॅडम नको ना, मैदानावर जाऊया प्लीज. सुनंदाला हसू आलं. त्याचे गोबरे गोबरे गाल खेचत ती म्हणाली, बरं, सगळ्यांनी आधी ताठ बसा. पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या. मुलांनी नावं सांगितली तशी ती मुलांचं निरीक्षण करत होती. कुणाचे कपडे मळले होते, कुणाचे शर्ट फाटले होते, कुणाची बटणं तुटलेली होती, कुणी दप्तरांऐवजी पिशवीमध्ये पुस्तक भरून आणली होती, कुणाच्या पायात चपला नव्हत्या. एक मुलगी तर थरथरत होती. सुनंदाने विचारल्यावर कळलं की कालपासून ती काहीच खाऊन आली नव्हती. घरात बाबा दारू पिऊन येत होते, आईला मारत होते. सुनंदाने मग तिला जवळ बोलावलं. पर्समधला बिस्किटांचा पुडा फोडला. तिला 4 बिस्किटं खायला दिली. ती खात असताना बाकी सगळ्यांच्या नजरा तिच्या हातावरच्या बिस्किटांकडे रोखल्या गेल्या होत्या. सुनंदाला वाईट वाटलं. सगळीकडे सगळ्या गोष्टींचा अभाव, पण तरीही या अभावातून त्यांना कृतज्ञता कशी शिकवायची? सगळ्यांना सगळं देणं शक्य नव्हतं, पण तिच्याकडे देण्यासाठी एक गोष्ट होती, ती म्हणजे उमेद. ती उमेदच त्या सगळ्यांना आणि त्यांचं भविष्य तारणार होती. तिने स्वीकारलेल्या चॅलेंजची तीव्रता काय आहे हे तिला आता लक्षात आलं. चला मुलांनो, आता सगळ्यांनी रांग करून मैदानात जाऊया. तिने मुलांची रांग केली. सुनंदाने सगळ्यांची नावं ऐकून घेतली आणि म्हणाली, तुम्हा सगळ्यांचे नावं तर छान आहेतच, पण आपण त्यामध्ये एक विशेषण लावलं तर? म्हणजे बघा ना, घरी किंवा बाहेर आपल्याला सगळे काय रे म्हणतात? किती आळशी आहेस, गाढवासारखा वागतोस, माकडासारख्या उड्या मारतोस नुसतं, आणि डुकरासारखा काय लोळत पडला आहेस. मॅडमचे असे हावभाव आणि शब्द ऐकून मुलांना खूप हसायला आलं. तेवढ्यात ललित म्हणाला, हो बाई, बरोबर आहे. माझे बाबा म्हणतात, एवढा मोठा घोडा झालास तरी अक्कल नाही. हो ना, मग आता आपण ही सगळी वाईट विशेषणं बदलून टाकायची आहेत. मला सांग, तुला काय म्हटलेलं आवडेल ललित? म्हणजे बघ हां, ही सुनीता आहे ना, ही मगासपासून छान हसतेय, म्हणून हिचं नाव आपण हसरी सुनीता असं ठेवू. आणि हा व्यंकट अगदी शांत बसलाय, म्हणून याचं नाव शहाणा व्यंकट असं ठेवू. तसं तुझं रे काय नाव ठेवू ललित? ललितने विचार केला. बाई, मला मजा करायला आवडते, हसायला खेळायला आवडतं. मग माझं नाव आनंदी ललित ठेवूया. खूपच छान. मग आजपासून तुझं नाव आनंदी ललित. खूपच छान. मग आजपासून तुझं नाव आनंदी ललित. आता आज तुम्ही सुद्धा सगळ्यांनी आपल्या नावा अगोदर काय विशेषण लावायचं याचा विचार करून ठेवा. उद्यापासून आपण तुम्हाला त्याच नावाने हाक मारूया. बाईंनी आपल्याला नावाने म्हणजे आनंदी ललित या नावाने हाक मारली म्हणून ललितला खूप आनंद झाला. मनात आपणही चांगले आहोत ही भावना हळूहळू रुजायला हवी होती. हेच बाई करत होत्या. सगळ्यात जास्त मस्ती करणाऱ्या ललितला बाईंनी मॉनिटर करून टाकलं आणि मग अर्धा वर्ग आपोआपच शांत झाला. मैदानावर सगळ्या कठीण कठीण संकल्पना बाईंनी सोप्या भाषेत करून सांगितल्या. बाष्पीभवन कसं होतं, ढग कसे जमतात, हे सगळं मैदानावरच शिकवलं. मुलांना ते पटकन समजूनही गेलं. गणिताच्या तासाला मात्र छोट्या रमाने बाईंना शिकवलं. आयुष्यभराची एक मोठी शिकवण सुनंदाला तिच्याकडून मिळून गेली. पाव म्हणजे 1/4, अर्ध म्हणजे 1/2, पाऊण म्हणजे 3/4 बाई शिकवत होत्या. बाईंनी मग कागदाचे वर्तुळ कापले. रमा म्हणाली, बाई, मी दाखवू का? मला माहिती आहे हे. रमा पुढे झाली.
बाई, या 2 भाकऱ्या. आमची आई रोज 2 भाकऱ्या करते, फक्त 2च. यातली एक भाकरी आई मला आणि माझ्या भावाला निम्मी निम्मी करून देते, म्हणजे 1/2. आणि दुसरी भाकरी आई 1/4 घेते आणि बाबांना 3/4 देते. बोलताना सुद्धा तिचा आवाज थरथरत होता. सुनंदाचा जीव गलबलला. आभाळ फाटलं होतं, पण मी कुठे कुठे ठिगळं लावू असं म्हणणाऱ्यांपैकी ती नव्हती. या ठिगळातूनच ही उद्याची पिढी आकाशाला पुरून उडणारी, उमेदीची, आशेची नवी दुलई शिवणार होती. अशा पिढीला तिला घडवायचं होतं. सुनंदाने त्यांना सुरात पाढे शिकवले. गणिताची सूत्र कविता बनवून पाठ करून घेतली. मुलांना खूप मजा आली. सगळेजण आनंदात होते. पण शांत होती ती गौरी. ती काही बोलायला तयार नव्हती. सुनंदाने तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला. तिला काहीतरी विचारायचा प्रयत्न केला, पण ती शांतच होती. सगळं दुःख जणू तिने मनात दाबून टाकलं होतं. ते बाहेरच पडत नव्हतं. पण हळूहळू हिच्याशी बोलून पाहायला हवं. सुनंदाला वाटलं, या मुलांच्या दुःखापुढे आपलं दुःख काहीच नाही. मधल्या सुट्टीत सुनंदा स्टाफरूममध्ये गेली खरी, पण त्याआधी तिने मुलांचे डबे उघडून पाहिले. कोणी शिळा भात आणलेला, कोणी भाकरी कुस्करून, कोणी साधे पोहे. आज पहिल्यांदा तूप लावलेली नरम चपाती तिच्या घशाखाली उतरली नाही. स्टाफरूममध्ये ओळख झाली. नवीन आलेल्या बाईंनी 7वी बच्या मुलांना मैदानावर शिकवलं. हा कौतुकाचा, चेष्टेचा, मत्सराचा विषय झाला. असो, कुणीही वेगळं आणि नवीन काही केलं तर 4ही दिशांनी बोलणारी माणसंही असतातच. सुनंदाने त्याचा फार विचार केला नाही. त्या मानाने 8वी अचा वर्ग शांत होता. पण मैदानावरच्या शिक्षणाची त्यांनाही खबर लागली होती. आपणही उद्या नक्की जाऊ असं सुनंदाने त्यांनाही वचन दिलं. तो दिवस तर छान गेला. प्रिन्सिपल सरांनी तिचं कौतुक केलं. शाळा सुटली. मुलं आपापल्या घरी निघून गेले. सगळे शिक्षकही जायला निघाले. तिनेही आपली पर्स उचलली. गेटच्या बाहेर पडली. इथे आत ऑटो मिळणार नाही, त्यापेक्षा बाहेर जाऊन कॉर्नरला पकडावी अशा उद्देशाने कॉर्नरपर्यंत ती चालत गेली. इथे तिथे पाहत असताना तिचं लक्ष समोरच्या मेडिकल स्टोअरमध्ये गेलं. तिथे तिच्या वर्गातलीच गौरी काहीतरी विकत घेत होती. तिचं आणि त्या मेडिकलवाल्याचं काहीतरी बोलणं झालं. ती सारखे पैसे मोजत होती आणि तो मेडिकलवाला वैतागल्यासारखा दिसत होता. नेमकं काय झालं असावं असं पाहायला सुनंदा पुढे गेली. गौरी, काय झालं? गौरीचे डोळे पाण्याने डबडबले होते. तो मेडिकलवाला सांगू लागला, ताई, अहो ही माळी ताईंची मुलगी आहे. आठवड्याला औषध घेऊन जाते, पण पूर्ण पैसे देतच नाही. कित्येकदा आम्ही आमच्याच पदरचे पैसे टाकून तिला औषधं देतो. पण असं किती दिवस चालणार ना? मान्य आहे तिला वडील नाहीत, आई आजारी आहे, आईसाठी औषधं घेते, पण आमचंसुद्धा घरदार आहेच ना. तेव्हा सुनंदाला सगळी परिस्थिती कळली. उरलेले 200 रुपये देऊन तिने ती औषधं गौरीच्या हातात दिली. अचानक गौरीला काय झालं कुणास ठाऊक. तिने बाईंना कमरेभोवती घट्ट मिठी मारली आणि ती रडायलाच लागली. याआधी सुनंदाच्या कारकिर्दीत तिला अनेक मुलं भेटली होती. अनेक जण तिच्याशी बोलले होते, तिच्याशी हात मिळवला होता, तिला नमस्कार केला होता. पण तिच्या कमरेभोवती विळखा देऊन ढसाढसा रडणारी गौरी ही पहिलीच. तिच्या त्या एवढ्याशा मिठीत जगभराचं सुख होतं हे त्या क्षणी सुनंदाला जाणवलं. तिला जावेची, बहिणीची, नंडेची मुलं आठवली, आपल्यापासून दूर पळणारी. पण ही मुलं, यांना आपल्या मायेची खरी गरज आहे. तिने ती मिठी सोडूच नये असं तिला वाटत होतं. पण तरीही गौरीला समजावत ती म्हणाली, गौराबाई, सॉरी, गोड गौराबाई, रडायचं नाही, सगळं छान होणार आहे. कुठे राहतेस तू? बाई, मी मळ्याच्या मागे राहते. हो का? मग चल, मलाही तिथूनच पुढे जायचं आहे, मी सोडते तुला. बाई, मी तुमच्यासाठी रिक्षा आणू? असं म्हणत पलीकडच्या बाजूला गौरी पळाली सुद्धा. रिक्षावाले काका, इथे या असं म्हणत जबरदस्तीने रस्ता अडवून तिने बाईंसाठी रिक्षा थांबवलीच. सुनंदाला तिचं आश्चर्य वाटलं. थोडंसं हसूसुद्धा आलं. मळ्यापर्यंतचा रस्ता फार नव्हता, पण तेवढ्यातल्या तेवढ्यात वर्गात शांत वाटणारी गौरी आता किती बडबडत होती. काय गं गौरी, ही औषधं आईसाठी का? हो ना बाई,
माझ्या आईला दम्याचा त्रास आहे. ती अंथरुणावरच असते. मामा थोडे पैसे देऊन जातो. पण आमच्याकडे ना म्हैस आहे, कोंबडे आहेत. आम्ही दूध आणि अंडी विकतो. आईने शेतात भेंडी, टोमॅटो, पडवळ लावलेत. ते पण विकतो कधी कधी आम्ही. तुम्हाला हवं असेल तर सांगा. तुम्हाला विकणार नाही, असेच देईन. म्हणजे तुम्ही दिलेले पैसे फिटेपर्यंत तुम्हाला टोमॅटो देऊ? सुनंदाला आतल्या आत ढवळून येत होतं. एकीकडे ही कोण गरिबी, दुसरीकडे कुणाची तरी मदत घेतलेली, तिसरीकडे मानाने जगण्याची वृत्ती, चौथीकडे परतफेड करायची भावना आणि पाचवीकडे कृतज्ञता. त्या क्षणी सुनंदाला वाटलं, या सगळ्या लोकांना मी काय शिकवणार? उलट मीच इथे शिकते यांच्याकडून जीवनाचं गणित आणि जगण्याचं विज्ञान. दुसऱ्या दिवशी सुनंदाने मुलांसाठी भेळ करून नेली. मैदानावर भेळ खात खात भिंग आणि कागदाचा प्रयोग दाखवला. सूर्यकिरण एकवटले की कागद कसा जळतो, ही जादू पाहून मुलांना आश्चर्य वाटलं. मुलांनो, तसेच तुमचे प्रयत्न आणि मेहनत एकवटली ना की तुमच्या यशाची ज्योतसुद्धा अशीच पेटणार आहे. आजचा धडा मुलांच्या चांगलाच लक्षात राहिला होता. शाळेतून निघताना ऑटो मिळवण्यासाठी ती बाहेर पडली. तो बाहेर गौरी दिसली. बाई, मला एक विचारायचं होतं. हो का? अगं मग वर्गातच विचारायचं ना, त्यासाठी बाहेर का थांबलीस? त्या प्रश्नाकडे लक्ष न देता गौरीने विचारलं. बाई, मी खूप प्रार्थना केली. त्या भिंगासारखी माझी प्रार्थनेची शक्ती एकवटली तर माझी आई बरी होईल का हो? कारण डॉक्टर मामाला म्हणत होते की आता ती फार दिवस काढणार नाही. ते मी ऐकलं. मला आई हवी आहे. सुनंदाने तिला पटकन जवळ घेतलं. आजही कालचीच मिठी, कमरेभोवती विळखा घातलेली. सुनंदा तिला हिंमत देत राहिली. पण तिची प्रार्थना भिंगासारखी एकवटण्याआधीच तिची आई तिला सोडून देवाघरी गेली आणि गौरी बिचारी एकटी पडली. शाळेत ती आता अधिकच बुजल्यासारखी राहू लागली. तिच्याकडे पाहून सुनंदाचा जीव तीळ तीळ तुटत असे. सुनंदाला वाटायचं तिला मिठीत घ्यावं, तिला समजवावं, पण गौरीची नजर शून्यात कुठेतरी हरवलेली वाटायची. थोडे दिवस तिच्यासोबत तिची मामी राहिली. पण नंतर एक दिवस गौरी सुनंदाला येऊन म्हणाली, बाई, पुढच्या महिन्यापासून मी शाळा सोडते. आता मामाच्या घरी राहायला जाणार. मामी म्हणते तिथे तिला मदत करायची, शाळा नाही करायची. पुढचं गौरीला बोलताच येईना. सुनंदाला धक्का बसला. अगं, असं कसं होईल? तुझ्या मामाला घेऊन ये, मी बोलते त्यांच्याशी. सुनंदाने मामांशी बोलून पाहिलं, पण त्यांचीही परिस्थिती फार बरी नव्हतीच. आधीच त्यांची मुलं आणि त्यात आता गौरीचा खर्च, म्हणजे त्यांनाही न पेलवणाराच होता. त्या रात्री सुनंदाला झोप आली नाही. त्या रात्री सुनंदाला झोप आलीच नाही. तिने तिचा हा प्रॉब्लेम सुभाषना बोलून दाखवला. सुनंदा, हे बघ, आपण अजून 3-1 वर्ष तरी इथे आहोत. शिवाय आता आपल्याला स्वतःचं क्वार्टर्स मिळालेलं आहे. तू गौरीला आपल्याकडे राहायला घेऊन ये. 3 वर्षात तिची पण 10वी होईल. मग पुढे आपण तिच्या शिक्षणाचा खर्च उचलूया, तिला हॉस्टेलमध्ये राहायला पाठवूया. चुटकीसरशी सुभाषने प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता. मामांचाही काही खर्च होणार नव्हता. शिवाय सुनंदा मॅडम पाटलांना मामा ओळखत होते. त्यामुळे गौरी सुरक्षित ठिकाणी आहे अशी खात्री पटल्यानंतर त्यांनी गौरीला मॅडमकडे राहायची परवानगी दिली होती. गौरी आणि सुनंदा दोघींना खूप आनंद झाला. एवढीशी गौरी घरात आल्यानंतर घरचं वातावरण एकदम बदलून गेलं. झाडांची, फुलझाडांची तिला माहिती होती. समोरच्या अंगणात तिने कुठून आणून रोपटी लावली होती. कढीपत्त्याचं, कोथिंबिरीचं, वांग्याचं सुद्धा रोप लावलं होतं. सुनंदाला गौरीचं कौतुक वाटत होतं. तिच्याकडून कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. शाळेतून घरी आल्यानंतर ती स्वतः सगळं घर झाडलोट करायची. सुभाषना ती काका म्हणायची. सुनंदाच्या घरी असलेली सगळी पुस्तकं हळूहळू तिने वाचून काढली होती. तेव्हाच तिला IPS किरण बेदी यांची माहिती मिळाली. तिच्या मनाने ध्यास घेतला की मला पोलीसच व्हायचंय. मग त्याच्यासाठी तुला खूप अभ्यास करावा लागेल. सुभाष असं म्हणताच गौरी म्हणाली, काका, मी खूप अभ्यास करीन. फक्त मला सांगा ना, कोणती परीक्षा द्यावी लागेल? बेटा, तू फक्त अभ्यास कर. कोणती परीक्षा द्यायची, त्याचा कसा अभ्यास करायचा, कोणती पुस्तकं लागतील, ते सगळं आमच्यावर सोड. ते ऐकून गौरीला आनंद झाला. 2-3 वर्ष भरभर निघून गेली. सुनंदामुळे शाळेत अनेक बदल झाले होते. त्या वर्षी शाळेचा रिझल्ट 100% लागला.
पाटील मामा खुश झाले. शाळेला सरकारकडून अनुदान मिळालं. मुख्य म्हणजे गौरी 94% मिळवून शाळेत पहिली आली. सुनंदा सुभाषला आनंद झाला आणि त्याच वर्षी सुभाषची पुन्हा शहरात बदली झाली. मायेचं छत्र हरवणार या विचाराने गौरीला खूप रडू आलं. पण आता काका आणि बाईंवर आपण किती दिवस ओझं बनून राहायचं असा विचार करून तिने हसऱ्या चेहऱ्याने बाईंना निरोप दिला. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी सगळेच हळहळत होते. पण प्रत्येक प्रवास हा कुठेतरी थांबायचाच. गौरीचं ॲडमिशन जवळच्या कॉलेजमध्ये करूया आणि राहण्याची व्यवस्था हॉस्टेलमध्ये करूया असं मागे सुभाष सुनंदाला म्हणाले होते. पण जेव्हा निरोपाची वेळ आली तेव्हा मात्र दोघींचं अंतःकरण फाटलं आणि मग सुभाषने त्यांना गोड धक्का दिला. गौरी आपल्याबरोबर शहरातच येतेय. ती आता आपल्याबरोबरच राहील. बरं का नंदू, गौरी आता कायद्याने तुझी लेक होणार आहे. मी तिच्या मामांशी बोललो आहे. आपण गौरीला दत्तक घेणार आहोत. ते ऐकून दोघीच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्या क्षणी परमेश्वराच्या समोर हात जोडताना सुनंदा म्हणाली होती, गौरी, तुझे प्रयत्न एकवटले की माझी तळमळ आणि प्रार्थना एकवटली माहीत नाही, पण सुखाची आनंदाची ठिणगी मात्र पेटली. गौरी तिच्या गळ्यात पडून रडली. आता मला बाई नाही आई म्हणायचं आणि यांना काका नाही बाबा म्हणायचं. त्यांचं त्रिकोणी कुटुंब तयार झालं. गौरी शिकली. खरोखरच ती पोलीस डिपार्टमेंटमध्ये गेली. सुरुवातीची 2 वर्ष तिला तिच्या गावातच बदली मिळाली. सुभाष, सुनंदा दोघांनाही आनंद झाला. आई बाबा, 2च तर वर्षांचा प्रश्न आहे. तुम्ही माझ्यासोबत गावीत चला ना, असा तिने हट्ट केला. पण सुभाषची नोकरी अजून चालू होती. इतक्यात रिटायरमेंट नको घ्यायला असा विचार करून आम्ही मध्ये मध्ये येत जाऊ ग, असं त्या दोघांनी वचन दिलं. अशाच एका संध्याकाळी प्रतिभा वहिनीचा फोन आला. सुनंदाला जरा आश्चर्यच वाटलं. मामा मामी गेल्यानंतर तिने कधीही फोन केला नव्हता आणि आज अचानक एवढ्या वर्षांनी तिला आपली आठवण का आली असावी. पण मोकळ्या मनाने सुनंदाने फोन उचलला. वहिनी कशी आहेस? दादा कसा आहे? सगळं छान आहे ताई, पण तुम्ही बहुतेक आमच्यावर रागावलात. तुमचे मामा मामी गेल्यानंतर इथे येणंच टाकलं आणि आता तर काय, तुमची ती दत्तक मुलगी इथे गावात. बोलता बोलता प्रतिभाचा स्वर अचानक कडवट झाला. अरे वा वहिनी, मग तुम्ही भेटलात की नाही तिला जाऊन? सुनंदाने विचारलं. आम्ही कशाला भेटायला हवं, तिनेच भेट घेतली आमची. काही कारण नसताना पिंटूच्या मागे हात धुवून लागली आहे ती. त्याला 4 दिवसांची कोठडी दिली. तुम्ही बोलून बघा ना जरा. आत्ता सगळं प्रकरण सुनंदाच्या लक्षात आलं होतं. हे पहा वहिनी, गौरी खूप समजूतदार आहे. ती जे काही करेल ते नीट विचार करूनच करेल. उगीच कोणताही निर्णय ती असाच घेणार नाही. पण तरीही तू म्हणतेस म्हणून एकदा बोलून बघेन मी तिच्याशी. प्रतिभाने खूपच रिक्वेस्ट केल्यानंतर सुनंदाला गौरीशी बोलणं भाग पडलं. सुनंदाने गौरीला फोन केला. पिंटूचं काय प्रकरण आहे ते समजून घेतलं. अगं आई, पाटील काकांचा नातू म्हणून त्याला अनेकदा समजावून पाहिलं, पण गावात उगीचच मारामाऱ्या करणं, मुलींची छेड काढणं असले त्याचे प्रकार काही कमी होत नाहीत. म्हणून म्हटलं 4 दिवस त्याचा चांगलाच पाहुणचार घ्यावा. गौरी हसत हसत म्हणाली. अगं पण समजावून धमकावून नाही का काम होणार? त्यासाठी जेलमध्ये कशाला बंद करायचं? प्रतिभा मामींचा फोन आला होता. फार विनवण्या करत होती. यावेळेस बघ, समजावून सोडून दे. पुढच्या वेळेस मात्र तुझ्या कामाच्या आड येणार नाही मी. सुनंदाने गौरीला समजावलं. आत्ताही माझ्या कामाच्या तू आड येऊ नये असंच वाटतंय मला. फक्त तू म्हणतेस म्हणून यावेळी लास्ट चान्स देऊन पाहीन मी. आणि गौरी म्हटल्याप्रमाणे वागली. शेवटची वॉर्निंग देऊन तिने पिंटूला सोडलं. त्याचबरोबर प्रतिभा वहिनींचा पुन्हा थँक्यू म्हणण्यासाठी फोन आला. थँक्यू ताई, तुम्ही मध्ये पडलात म्हणून. गौरीने तुमचं म्हणणं ऐकलं. पिंटू सही सलामत निर्दोष बाहेर पडला. यावेळेस मात्र सुनंदा गप्प राहिली नाही. पिंटू सही सलामत बाहेर पडला, पण तो निर्दोष म्हणून नाही ग. तो बाहेर पडला म्हणून त्याच्यावरचे दोष पुसले जात नाहीत. त्याला नीट समजाव. खरं तर हे आधीच करायला हवं होतं. असो, मी काय बोलू. मी थोडीच कुणाला जन्म दिलाय. पण खरंच सांगते वहिनी, बाई व्हायला 100 मुलांना शिकवावं लागतंच असं नाही आणि आई व्हायला मुलाला जन्मच द्यावा लागतो असंही नाही. आई आणि बाई होण्यासाठी शरीराची, मनाची, संस्कारांची, विचारांची आधी बैठक तयार व्हावी लागते. सगळ्याचीच पूर्वतयारी करावी लागते. नाहीतर त्या आधीच तयारीशिवाय
मुलांना शिकवलं किंवा मुलाला प्रसवलं तर त्या मुलाचं शिक्षण आणि जन्म चुकून किंवा अपघाताने होत असतो, विचारांनी आणि संस्कारांनी नव्हे. मी अजून काय बोलू? काळजी घे स्वतःच्या लेकाची आणि स्वतःच्या आईपणाची. फोन ठेवल्या ठेवल्या गौरीचा फोन आला. आई काय हे? कधीपासून फोन करतेय? किती वेळ एंगेज लागतोय? बरं का, तुझ्या त्या उडाण टप्पू भाच्याला वॉर्निंग देऊन सोडलंय, पण फक्त लास्ट वॉर्निंग हां. यानंतर असं काही वागला तर कडक कारवाई करीन मी त्याच्यावर. बरं ते जाऊ दे, मी काहीतरी वेगळ्या कारणासाठीच फोन केला होता. आई ऐक ना गं, गावात ग्रामपंचायतीमार्फत येत्या दसऱ्याला गावकऱ्यांनी माझा सत्कार करायचा ठरवला आहे. तू आणि बाबांनी नक्की यायचं हां. येशील ना गाई? कळवळून गौरीने विचारलं. हो बाई, हे काय विचारणं झालं? आमच्या लेकीचा एवढा मोठा सत्कार आणि आम्ही तो पाहायला येणार नाही? असं कसं होईल? आम्ही दोघंही येऊ. आई आई थँक्यू थँक्यू थँक्यू. गौरीचा आनंद शब्दात मावणारा नव्हता. पुढे काही विचारायला बोलायला ती थांबलीच नाही. तिने फोन कट केला. गौरीच्या आयुष्यात सुनंदामुळे जेवढं सुख समाधान आलं होतं त्याहीपेक्षा जास्त गौरीच्या येण्याने सुनंदाच्या आयुष्यात आलं होतं. प्रयत्न आणि प्रार्थना एकाच ठिकाणी एकवटल्या तर आनंदाची ज्योत पेटणारच, पण त्यासाठी सुद्धा माणुसकीचं आणि मायेचं भिंग हवंच, हेही तेवढंच खरं.